आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता। प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोखा जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करताय। मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ही तरी ही घटना घडलेली आहे, ही दुर्दैवी घटना घडलेली, परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले, त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता? गहाण ठेवला होता। परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास द्यायचा त्याच्या मागचा हेतू असतो, पुन्हा जातीवाद भडकायचा हेतू असतो। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्यतेचा पुतळा आपण उभा करणार आहोत हे आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नको। परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हे आजचं आंदोलन आहे। कुणाला जोडे मारतात? जोडे तर स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ आहेत सर्व। पण मग महायुती विरोध करते तुम्ही सत्तेत असताना देखील, म्हणजे अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही। महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रतिआंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। काही आवश्यकता नाही, लोक जाणत आहेत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांना सुद्धा आणि सर्वसामान्यांना सुद्धा वेठीस धरत आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।